हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती. आता छोटा म्हणता म्हणता आपला परिवार खूप मोठा होत चाललेला आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतच असतील, मला माहिती आहे. आणि व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला शेअर करत चला. तर आज आपण जसं मागच्या वेळेस मी तुम्हाला बोलले होते तुम्ही वॉकिंग करा, तसं त्याच संदर्भात मी आज बोलते. जर तुम्ही बाहेर गेल्याच्या नंतर जर तुम्हाला हा प्रश्न पडत असेल की आपण बाहेर गेल्याच्या नंतर काही खाल्लं तर आपलं वजन वाढेल का, तर नाही, असं काहीच नसतं. 3-4 दिवस जर तुम्ही बाहेर आहे तर तिथून घरी आल्याच्या नंतर तुम्ही रेग्युलर जर तुमचं रुटीन ठेवलं तर तुमचं वजन वाढत नाही, लक्षात ठेवा. आणि बाहेर गेल्याच्या नंतरसुद्धा मी 2च टाईम जेवते. आत्ता सध्या पण बाहेरच आहे. तर मी सकाळी आलू पराठे आणि दही खाल्लेले होते आणि आता मी बिर्याणी खाल्ली. दिवसभर मी काहीही खाल्लेलं नाही, कारण कामामध्ये मी खूप बिझी होते त्यामुळे. आणि आपण आपली काळजी जर आपण स्वतःने घेतली तर दुसरं कोण घेणार ना. जर आपल्याला आपली हेल्थ चांगली ठेवायची असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात, हे लक्षात ठेवा. आणि दवाखान्यामध्ये पैसे घालण्यापेक्षा जाड होऊन आणखीन आजार वाढवण्यापेक्षा जर तुम्ही जर तुमची स्वतःची काळजी घेतली तर काय हरकत आहे ना. तर तसंच जसं आता मी उद्या परत रिटर्न जाईल घरी गेल्याच्या नंतर. मी उद्या काही संध्याकाळी वॉकिंग वगैरे करणार नाही, कारण मी खूप थकून घरी जाईल. तर तसं मी फ्लाईटनेच चालले, पण कसलाही प्रवास हा प्रवासच असतो. परवापासून मी रेग्युलर वॉकिंग करणार आणि एक्सरसाइज करणार, त्यामुळे माझं रुटीन परत चालू आहे. आणि लक्षात ठेवा, हा उन्हाळा ज्यांचं वजन कमी होत नाही त्यांच्यासाठी हे उन्हाळ्याचे दिवस खूप चांगले असतात. तुम्ही डाएट म्हणण्यापेक्षा तुम्ही लिक्विडवरती जास्त राहू शकता. जसं तुम्ही ताक पिऊ शकता. आता ताक खूप जणांना एकदम घट्ट ताक लागतं, तर काही गरज नाही एवढं. 2 चमचे तुम्ही दही घेऊन 2 चमचे दही आणि 1 ग्लास पाणी जर टाकून मिक्सरमध्ये तुम्ही केलं तर ते पातळ ताक होतं, पण आपल्या हेल्थसाठी तेच चांगलं असतं. आपल्याला फॅट असलेलं ताक प्यायचं नाही आहे, आपल्याला लो फॅटचं ताक प्यायचं आहे, ज्याच्यावरती मलाई वगैरे नसेल असंच ताक प्यायचं आहे. आणि ताकामध्ये तुम्ही थोडंसं चाट मसाला टाका या थोडंसं काळं मीठ टाका, त्याच्याने पण चांगलं असतं. आणि 1 ग्लास जर ताक आपण पिलं तर मला असं वाटतं की भरपूर वेळ आपली भूक राहते, भूक लागत नाही. शक्यतो संध्याकाळचं जेवण हलकं करत जा. मी आणखीन एक गोष्ट तुम्हाला महत्त्वाची सांगणार आहे की कुठल्याही व्हिडिओ बघून कुणाचंही ऐकून कार्ब सोडू नका. त्याचं रिझन मी सांगते की कार्बमध्ये काय येतं, चपाती, भाकरी, ह्या सगळ्या गोष्टी, भात, हे सगळं असतं. तर हे जर तुम्ही सोडलं तर हो, तुमचं वेट खूप लवकर कमी होतं, पण तुम्ही नंतर खायला लागाल ना तर 4 पटीने वजन वाढतं आपलं. त्यामुळे आपले आईवडील, आपले आजी आजोबा पहिल्यापासून हे खात आलेले, तर आपल्याला तेच खाऊन आपलं वजन कमी करायचं आहे. आपल्याला टाळायचं आहे काय, कचरा खाण्यापासून टाळायचं. तर तुम्ही म्हणाल मॅडम कचरा कसे म्हणताय, जसं बाहेरचं झालं, वडापाव, समोसा, कचोरी, जिलेबी, पिझ्झा खा ना, महिन्यातून एकदा सगळ्या गोष्टी खायच्या, काहीच हरकत नाही. जिलेबी मला खूप आवडते, खूप खूप. आणि ज्यावेळेस मी मथुराला जाते स्पर्धेसाठी, मथुराची जिलेबी 1 नंबर असते. मथुराला गेल्याच्या नंतर मी कुठलाही विचार न करता पोट भरून जिलेबी खात असते. तसं तुम्ही पण करू शकता. आवडलेलं ते हप्त्यामधून एकदा तुम्ही खाऊ शकता आणि तुमचं वजन नियंत्रित ठेवू शकता. पाणी भरपूर प्या. आता तर पाणी प्यायला चान्सच आहे, कारण गरम खूप होते. पण पाणी पिते वेळेससुद्धा तुम्ही फ्रीजचं पाणी न पिता हे पाणी प्या, माठातलं पाणी प्या. कारण फ्रीजच्या पाण्याने काय होतं, फ्रीजचं पाणी जड असतं आणि एकदमच थंड असतं. तर आपल्याला नॉर्मल टेम्परेचरवरचं म्हणण्यापेक्षा माठातलं पाणी सगळ्यात चांगलं आहे. माठातलं पाणी प्या आणि रोज सकाळ संध्याकाळ वॉकिंग करा, जेवण चांगलं करा, फ्रूट खा. आणि बाहेर गेल्याच्या नंतर आहे ना, आपण कधी कधी कसं असतो की आपल्याला फ्रूट ज्यूस प्यायचा असतो. तर तुम्ही ज्या ठिकाणी जाताय ज्यूस प्यायला, त्या ज्यूसवाल्याला जर सांगितलं की विदाऊट शुगर
मला ज्यूस बनवून दे, तर तो सगळे मिक्स फ्रूट टाकून ज्यूस बनवतो. त्याच्यामध्ये अजिबात शुगर नसते आणि तुम्ही एकदा पिऊन बघा, काय मस्त लागतो की तुम्हाला विश्वास नाही बसणार त्याच्यामध्ये साखर नाही आहे. मी आणि माझी मुलगी बाहेर गेल्यानंतर आम्ही ज्यूसवाल्याला सांगतो विदाऊट शुगर, आणि बाहेर गेल्याच्यानंतर मी ब्लॅक कॉफी पण पिते. तर तुम्ही पण प्या. सुरुवातीला तुम्हाला ब्लॅक कॉफीचं थोडंसं वेगळं वाटेल, 4-5 दिवस तुम्हाला असं वाटेल काय विष पितो आहे का काय, पण नंतर तुम्हाला ब्लॅक कॉफीची सवय होईल आणि खरंच हेल्दी आहे. ब्लॅक कॉफी ही दिवसभरातून 2च वेळेस प्यायची आहे, असं नाही की 4-4, 5-5 वेळेस. मी दिवसभरातून एकदाच पिते संध्याकाळी, मला काही सवय नाही आहे. तसंच तुम्ही करू शकता. आज मी ज्या ठिकाणी कामानिमित्त आलेली आहे तिथे आम्हाला एक सर भेटले होते. ते सर बोलले की मॅडम मी पण चहा बंद केला होता, पण माझं डोकं खूप दुखायला लागलं म्हणून मी परत चहा प्यायला लागला. चहा पिल्याच्यानंतर माझं डोकं थांबलं. तर हो, असं मला पण वाटायचं, चहा जर नाही भेटला तर माझं डोकं दुखल, मला खूप त्रास होईल असं वाटायचं. मी जिथं स्पर्धेला जाईल ना तिथे मी मुलांना सांगायचं, आसपास कुठं चहाची टपरी आहे का शोधा, आणि आंघोळ करून ग्राउंडवर जायच्या अगोदर मी पहिलं चहा प्यायचे. पण आज असं आहे की मला ब्लॅक कॉफी दिली नाही तरी चालते, आणि त्यामुळे तुम्ही बघू शकता माझी स्किन खूप चांगली झालेली आहे आणि माझं वजन पण नियंत्रणात आहे आणि मी खुश आहे, आनंदी आहे. आणि सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की लाईफमध्ये प्रॉब्लेम हे सगळ्यांच्या असतात, पण खुश कसं राहायचं हे तुमच्या हातात आहे. तर हे तुम्ही ठरवा की तुम्हाला खुश कसं राहायचं आहे. त्यामुळे जसं वजन वाढवायच्या वेळेस दुसऱ्याचा आधार घेतलेला नव्हता, तसं वजन कमी करते वेळेस पण दुसऱ्याचा आधार या दुसऱ्या कुठल्या औषधाचा आधार घ्यायची गरज नाही आहे. तुम्ही स्वतः तुमचं वजन कमी करू शकता आणि स्वतः खुश राहू शकता. जर तुम्ही स्वतःला खुश ठेवू शकले तर तुम्ही इतरांना खुश ठेवू शकता. हे अगोदर मला पण कुणीतरी सांगायचं, त्यावेळेस मी विश्वास ठेवत नव्हते, पण आज खरंच विश्वास ठेवावा लागतो की तुमच्या एका स्माईलनी काय काय बदलतं. तर स्वतःसाठी जगायला शिका. स्वतःसाठी जगायला शिका म्हणजे आपले मुलं बाळं सगळे सोडून द्या असं नाही आहे. त्यातून थोडा वेळ काढून स्वतःसाठी जगा आणि आपलं वजन भरपूर मेंटेन ठेवा. भरपूर कमी करा म्हणजे 0 फिगर करू नका. आपले मुलं मोठे झाल्याच्यावर आपल्याला शोभले पण पाहिजे, आणि घरचं खा, स्वस्त राहा, जिथे जाईल तिथलं पण खा, तिथल्या पण जेवणाचा आस्वाद घेणं खूप गरजेचं आहे. बाहेरच्या स्टेटमध्ये गेल्यावर खूप चांगलं चांगलं जेवण भेटतं, तिथं काय काय फेमस आहे ते खा. आता खूप साऱ्या स्वीट्सच्या दुकानामध्ये शुगर फ्रीचे पण मिठाई भेटत आहे, तर त्या पण तुम्ही खाऊ शकता. कुठलीही गोष्ट तुम्ही लिमिटच्या बाहेर जर खाल्ली तर तुम्हाला ती त्रास होतो. त्यामुळे जर तुम्हाला गुलाबजामुन आवडत असतील तर हप्त्यातून एकदा एकच गुलाबजामुन खा. जर तुम्हाला रसगुल्ला आवडत असेल तर हप्त्यातून एकच रसगुल्ला खा, ते पण करू शकता तुम्ही. जिलेबी आवडत असेल तर हप्त्यातून एकदाच तुम्ही एक जिलेबी खा. तुम्हाला जे आवडतं ते हप्त्यातून एकदा तुम्ही खा. बघा, माझं सांगायचं, मी तर तुम्हाला फक्त माझा अनुभव सांगते. शेवटी ऐकायचं न ऐकायचं हे तुमच्या हातात आहे, आणि आपलं वजन नियंत्रण ठेवायचं पण तुमच्या हातात आहे. तर प्लीज माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा, आणि प्लीज 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 पूर्ण व्हिडिओ बघत जा. आणि जर माझं काही चुकत असेल तर कमेंटमध्ये सांगा पण, आणि नाही तर तुम्हाला आणखीन काही अनुभव पाहिजे का ते पण सांगा. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. थँक्यू.